नवरा जर बिझनेसमॅन भेटला तर समजून जा की तो तुमच्यासाठी फक्त नावापुरता आहे. बाकी त्याचा जो काही टाईम आहे तो सगळा बिझनेसमध्ये जातो आणि उरला-सुरला जर काही टाईम असेल तर तो त्याचा जातो मोबाईलमध्ये. आणि ही गोष्ट खरी आहे की नाही, ज्यांचे नवरे बिझनेसमॅन असतील त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. सकाळी पोह्यांचा नाश्ता केला, साहेबांचाही नाश्ता झाला होता, बनाना खाल्ला त्यांनी आणि आम्ही निघालो होतो आज बँकेचं काम करायसाठी. पहिलेसुद्धा केलेलं, बट काही काम राहिलं होतं आणि हे काम 20 ते 25 दिवसापासून आज जाऊ उद्या जाऊ करून आज ते काम आमचं जाऊन तिथे झालेलं. आणि साहेब तुम्ही बघितलं, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की जर बिझनेसमॅन नवरा असेल तर त्याचा टाईम मोबाईल आणि बिझनेसमध्येच जातो. घरून निघालो तेव्हापासून फोनवर बोलत होते तर मी क्लिप काढलीच नाही. त्याच्यानंतर घरी आलो, घरी आल्यानंतर मी लावला माझ्यासाठी मूवी. मी म्हटलं की चला यांच्यासोबत बोलून काही फायदा नाही, यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त फोनच सुरू असतात, त्याच्यापेक्षा मी मूवीज बघते. मी जसा मूवी लावला तसा साहेबांचा मूड चेंज झाला आणि साहेब घरी बसले आणि म्हटले की मी जेवण करतो. आणि जेवण करता करता त्यांनी अर्धा मूवी बघून घेतला आणि ते निघून गेले. त्याच्यानंतर मी तुम्हाला इकडे संध्याकाळी भेटते आहे, कारण की बुट्टे आणले होते 2 दिवसापासून आणि हे बुट्टे तसेच ठेवलेले होते. मी विचार करत होती जेव्हा पाऊस येणार तेव्हा मस्त पावसाचा मजा घेत घेत हे बुट्टे आपण खाऊयात आणि तेही जसे हिल स्टेशनला मिळतात तसेच खाऊयात. कारण चिखलदऱ्याला जाण्याची आता माझी हिंमत नाही आहे, कारण चिखलदऱ्याच्या ज्या न्यूज बघितल्या मी, 8-8, 9-9 तास लोक ट्रॅफिकमध्ये अडकत आहेत, त्याच्यानंतर नदीला पूर येत आहेत. त्या न्यूज बघून मी म्हटलं की नको, हिल स्टेशन आपलं घरीच बरं, नाही गेलेलं परवडलं. तर तशाच हिल स्टेशनवर जशा पद्धतीने आपण बुट्टा खातो तशाच पद्धतीने आज बुट्टा बनवून खायचं मी ठरवलं होतं. सगळ्यांनाच येत असेल, सगळेच अशा पद्धतीने बनवत असेल, पण तरीसुद्धा म्हटलं की तुमच्यासोबत शेअर करते. तर आता इथे मी तिखट घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे, त्यानंतर सांबार टाकायचं आहे, ऑप्शनल आहे, टाकू शकता किंवा नाही टाकू शकत तुम्ही. आणि त्याच्यानंतर चाट मसाला टाकायचा आहे, मी इथे विसरली चाट मसाला टाकायसाठी. आणि त्याच्यानंतर निंबू टाकायचं आहे आणि याच्यात थोडंसं तेल टाकायचं आहे. ते सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर जो आपला बुट्टा आहे त्याला खालून वरून व्यवस्थित हे जे मसाला आपण बनवलेला आहे तो मसाला बुट्ट्याला पूर्णपणे लावून घ्यायचा आहे. अगदी सोपं आहे. आता तुम्ही म्हणणार हे का रेसिपी दाखवण्यासारखी आहे, पण काही नवीन मुली असतात ज्यांना ना हे सुद्धा माहिती नसते, तर त्यांच्यासाठी हेल्पफुल राहील. आणि तुम्हाला सांगते एवढा टेस्टी लागत होता, असं वाटत होतं की हिल स्टेशनला जाऊनच मी खात आहे. आणि तुम्हाला सांगते की माझ्या तोंडाला आतासुद्धा पाणी येत आहे, कारण की एवढा छान लागत होता. आणि कोणीतरी मला कमेंट केली होती की बुट्टा नाही का बुठ्ठा असं काहीतरी म्हणतात त्याला, आता याला काय म्हणतात ते सुद्धा मला कमेंट करून सांगा की बुट्टा आहे हा की बुठ्ठा आहे की त्याच्यापेक्षा स्वीटकॉर्नच म्हटलेलं बरं आहे. स्वीटकॉर्नच म्हणत आहे मी, कारण की स्वीटकॉर्नच्या रेसिपी मी भरपूर रेसिपी दुसरं जे अकाउंट आहे माझं कुकिंगचं त्याच्यावर शेअर करत आहे. आणि तुम्हाला जर पाहायच्या असेल हेल्दी ज्या रेसिपी असतात त्या रेसिपी मी त्या दुसऱ्या अकाउंटवर टाकत असते. असं नाही आहे सगळ्या हेल्दीच टाकते, काही अशा पण टाकते की ज्या मी खाते, ज्या आम्ही करतो, जे घरगुती पदार्थ बनतात ते पदार्थ मी त्यावर दाखवत असते. आता इथे मी एक जुगाड केला, कारण की याचं जे मागच्या साईडनी डेट असते ते डेट माझ्याकडून तुटून गेलं आणि नंतर ते भाजताच येत नव्हतं, कारण की त्याच्यावर जो मसाला लावला आहे तो खाली लागला असता. म्हणून मग मी चाकू घातला त्याला मागच्या साईडनी आणि मस्तपैकी त्याला भाजून घेतला आणि खूप टेस्टी झाला होता, खूप टेस्टी लागत होता. करून बघा. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. पाऊस येईल म्हणून पाऊस काही येत नाही आहे, म्हणावं तसा येत नाही आहे अमरावतीमध्ये. तर बुट्टे आणून ठेवले होते 2 दिवसापासून, तर खाल्लेच नाही, कारण त्याचं उद्घाटनच नाही होत आहे, पाऊसच नाही येत आहे. आज म्हटलं पाऊस येऊ की नाही येऊ, आज बुट्टा भाजायचा आणि खायचा. तुम्हाला आवडतो का? आवडत असेल तर कमेंट्समध्ये सांगा. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही केला ना बुट्टा तर तुम्हालाही खूप आवडेल. रेसिपी मी दिलेली आहे. तर आज मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे, ती म्हणजे ही. तर इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे हा नजारा, बघा ना. इकडून तर सगळे हे घरं झालेली आहेत आणि तुम्हाला जो डोंगर दिसत आहे ना, हा मी थोडं जवळ करते बघा. हा जो डोंगर दिसत आहे ना, हा डोंगर आहे चिखलदराचा. बघा पूर्ण इथपर्यंत आहे. ही माझा हात कुठे, हा हे बघा इथपर्यंत आहे. आणि बघा किती सुंदर नजारा दिसत आहे आज हा.
आणि जिथे मी राहत होती ना, बघा ह्या त्या बिल्डिंग दिसल्या दिसल्या, हे बघा जास्त जवळ आलं आहे. जिथे मी पहिले राहत होती त्या आहेत त्या सगळ्या बिल्डिंग, ज्या आमच्या घरातून सुद्धा आता दिसतात. ओके.